नमस्कार सर. मित्रांनो, जसं की आता तुम्ही बघत आहात EVचं सध्या आता जास्त म्हणतात ना मार्केटमध्ये खूप जिकडे तिकडे EV दिसतात. जे TVS शोरूमला पण EV आहे, त्यानंतरनं बजाज चेतक तेही EVमध्ये आहे. आणि मित्रांनो, कमी प्राईजमध्ये ग्रीन कायनेटिक ई-लुना खूप छान व्हर्जन काढलेलं आहे. जसं की आज हे काका आहेत. नमस्कार. तुम्ही आता गाडी म्हणजे बुक केली का घेतलीच? घेऊन जाणार आहेत का? आज बघायला आलो होतो आज. बरं. आणि कॅशच घ्यायची ठरवली 2 दिवसांनी. म्हणजे घेऊन जाणार आहेत. कोणता कलर तुम्ही घेतलाय? आता तरी ब्लॅक चॉईस केलाय मी. ब्लॅक. बरं बरं. तुम्ही कुठून आलेत? मी सातारा जिल्ह्यातून खंडाळा तालुक्यातून तुम्ही आलेले आहेत. बरं. याच्या अगोदर तुम्हाला कोणी माहिती सांगितली होती की का तुम्ही असं काय म्हणतात त्याला? मी याच्या अगोदर गुगलला वगैरे सर्च करून तुम्ही आला का कंपनीबद्दल तुम्हाला अगोदरच माहिती आहे? मी माझी स्टोरी सांगतो अगोदर. मला स्कूटी घ्यायची असा निर्णय 1 आठवड्यापूर्वी मी घेतला होता. स्कूटी अनेक ठिकाणी जाऊन बघितली. नंतर मग काही मित्रांशी चर्चा केल्यावरती म्हणले तुला ज्या पर्पजसाठी गाडी घ्यायची ती स्कूटी नाही, कारण मला काही रॉ मटेरियल कॅरी करायचं होतं शेतामध्ये, तर ते स्कूटीवर होत नाही. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये बसवायचं ते नाही. हे माझे मित्र जैनुद्दीन शेख यांनी मला सुचवलं की अशी एक लुना आहे मार्केटमध्ये आणि त्याचं शोरूम बारामतीला आहे, तर ते तुम्हाला मल्टीपर्पज यूज होईल तिचा. इलेक्ट्रिक बाईक असल्यामुळे तुमचा बाकीचा खर्चही वाचेल. मला इतकी उत्सुकता झाली की आम्ही कालच निघालो तिकडे यायला, पण शोरूमला फोन केला तर ते म्हणजे संडे ऑफ असतो आमचा. मग ठीक आहे म्हणलं, मग सोमवारी यांना रजा काढायला लावली आणि मग आम्ही खास ही गाडी बघण्यासाठी इथं आलो. त्या गाडीची प्राइस किती आहे सांगू शकताल का? तुम्ही आता जी गाडी बुक केली त्याची प्राइस किती आहे? याची प्राइस त्यांनी 89,000 सांगितली. हां, म्हणजे ठराविक मार्केटपेक्षा जे आता चाललेली आहे EV त्यापेक्षा खूप कमी आहे. तुम्ही सॅटिस्फाईड आहे? हां, खूप सॅटिस्फाईड, समाधान आहात तुम्ही म्हणजे याबद्दल? आणि ते 87,000मध्ये मिळते हा जास्त आनंद होतोय. नाही, नक्कीच. कारण मी स्कूटी बघितली तर कुठली स्कूटी 1 लाखाच्या आत नाही आणि मी ती कॅश घेणारच होतो. पण हे घेताना मला आणि आमच्या घरच्यांना पण खूप आनंद होणार आहे की चांगली कामासाठीची वस्तू मिळते म्हणून. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी मला ही गरजेची बाब वाटते. ॲक्च्युली जे व्यापारी करतात किंवा ज्यांना काही वस्तू कॅरी करायच्या असतील त्या टाइमला ही EV लुनामध्ये खूप परवडेबल आहे. त्याला काही कंपनीने ॲसेसरीज दिलेली आहेत, त्या ॲसेसरीज ऑलरेडी आता अवेलेबल पाहिजे देतील. तर बघा मित्रांनो, जसं की आता हे जे आता कस्टमर आलेले आहेत हे सातारामधनं खंडाळा तालुक्यामधनं आहेत. तुम्ही बघू शकता जसं त्यांचं म्हणणं आहे की हे जो मधला पेस आहे ना हा स्कूटीमध्ये नसतो, पण हे बघा मित्रांनो, कंपनीने ही सर्वसाधारण म्हणतात ना त्या लोकांसाठी ही ई-लुना बनवलेली आहे. EV लुना पाहू शकता हा पेस किती आहे. या पेसमध्ये तुम्ही कोणतंही साहित्य घेऊन जाऊ शकता आणि खूप सुंदर अशा कलरमध्ये गाडी अवेलेबल आहे. ब्लॅक आहे आणि या साईडला रेड ब्लॅकमध्ये ड्युअल टोनमध्ये कंपनीने कलर केलेला आहे. म्हणजे 2 कलरमध्ये आता गाडी अवेलेबल आहे. तर चला, जे आता इथे सर्व्हिस मॅनेजर आहे बघूया आपल्याला काय ग्रीन त्यानंतर ई-लुना त्यांचे जे आता जे व्हर्जन आलेले आहे त्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. तर चला त्यांना आपण भेटूया, त्यांच्याकडून माहिती घेऊ. हा खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला गाडी कशी वाटली, कारण पहिलाच हा व्हिडिओ आपला यूट्यूबला जातोय. अजून शोरूमला कुणी आलेलं नाही आहे. VP व्लॉग्स बारामती या चॅनलला तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर चला आपण जाऊया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा यूट्यूबर विक्रांत. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल. VP व्लॉग्स बारामती या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल. मित्रांनो, आपण नेहमी तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवत असतो. आजही आपण VP व्लॉग्स बारामती चॅनलमध्ये 2 EVचे तुम्ही व्हिडिओ बघणार आहे. एक आपण बजाज चेतक साईक करणार आहे आणि दुसरा आत्ताच आपण ग्रीन कायनेटिक ग्रीन या शोरूमला आपण आलेलो आहे. फर्स्ट टाइम शोरूमला आलेलो आहे. पाठीमागे बघत आहात हे सर्व आत्ता ज्यांनी गाडी जी आता डन केली ते सर्वजण आता इथं बसलेले आहेत. आणि हे पाठीमागे जे आहेत हे गाडीचे आता रिव्ह्यू आपण घेणार आहे. हा रिव्ह्यू खूप सुंदर होणार आहे. हा रिव्ह्यू याबद्दल आपण जे सर्व्हिस मॅनेजर आहेत त्यांना विचारणार आहे की बाबा ह्या गाडीची बॅटरीचा बॅकअप कसा आहे, गाडी एकदा चार्जिंग केल्यानंतर किती किलोमीटर जाते, ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर होणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मित्रांनो स्क्रिप्ट करू नका, व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. कारण हे जे आम्ही व्हिडिओ बनवताना हे कंटेंट बनवताना ह्याला खूप मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी एक लाईक तर करणं गरजेचंच आहे. तर चला आपण जाऊया. कायनेटिक ग्रीन खूप सुंदर अशी EV लुना या व्हर्जनमध्ये आपण आज भेट देणार आहे. खूप सुंदर असा व्हिडिओ. तर चला आपण
तर चला मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करतोय. कायनेटिक ग्रीन समोर बघत आहात, किती सुंदर अशी ही गाडी तुम्हाला बघत आहात. सर्वसाधारण फॅमिलीमध्ये ही गाडी नक्कीच परवडेबल आहे. आणि जे आता आपल्या समोर उभा आहेत, जे इथले मॅनेजर कायनेटिक ग्रीनचे. नमस्कार सर, तुमचं नाव? अक्षय जगताप. बरं सर, तुम्ही आम्हाला कायनेटिक ग्रीनबद्दल जरा थोडं सांगा ना. आमचे आता यूट्यूबमध्ये जे लोक तुम्हाला बघत आहेत त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगा. आता कायनेटिक हा ब्रँड खूप जुना आहे. त्याला लिगसी ब्रँड आहे. 50 वर्षापासून हा ब्रँड चालत आला आहे. अगोदर त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जन 1972मध्ये कायनेटिकची लुना यायची, मोपेड असायचे. त्या टायमिंगला जास्त प्राईजवाल्या गाड्या असायच्या. त्या प्राईजला कम्पीट करायसाठी लुना होती त्या टायमिंगला, त्याची पण प्राईस कमी होती. आज त्यांनी EVमध्ये इलेक्ट्रिक लुना लॉन्च केली. हे व्हर्जन आहे ते EVचं आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेरियंट आहेत, X1 आणि X2. जे आता आपण बघतोय X2 व्हर्जन आहे. X2 व्हर्जन. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 किलोवॅटची बॅटरी बॅक भेटतो. बॅटरी कुठं असते याची? याची बॅटरी आहे ते ह्या कंपार्टमेंटमध्ये असते. रिमूव्हल बॅटरी आहे, तुम्ही काढू शकता बॅटरी. नॉर्मली प्लग ऑन करा, बॅटरी निघते. ओके. तुम्ही घरातही चार्जिंग करू शकता. साधारणतः किती वेळ चार्जिंग करायची बॅटरी? 4 तासात फुल चार्ज होते. 4 तासात? 4 तासामध्ये फुल चार्ज. आणि जर फुल झाल्यानंतर त्याचा आपल्याला सिग्नल वगैरे कुठं लागतो गाडीचा, काय असं दाखवतं का डायरेक्शन? तुमच्या डिस्प्लेला पण ते शो करतं. आणि चार्जरवरती पण, चार्जरला पण तुमची गाडी फुल चार्ज झाली. हा चार्जर आहे का त्याचा? चार्जर आहे. ओके. हा बघू शकता, हा चार्जर आहे गाडीचा. यावरती पण आपल्याला जर तुम्ही फुल्ली जर गाडी चार्ज झाली तर ती हवं इथं शो करतं. लाईट लागते या ठिकाणी. ओके. अजून सर काय माहिती सांगताल? त्याच्यामध्ये तुम्हाला जे बॅक सीट आहे ते रिमूव्हेबल आहे. म्हणजे तुम्ही काढून ठेवू शकता. नॉर्मली एवढे काढलं ना, सीट रिमूव्ह करायला फक्त. आणि मित्रांनो, आतमध्ये बघा किती सुंदर असा पीस त्यांनी दिलेला आहे. स्पेस पण आहे. याला USB चार्जिंग पोर्ट पण आहे. अच्छा. आतमध्ये मोबाईल चार्जिंग, मोबाईल चार्जिंग सॉकेट आहे. हे नॉर्मली प्लग तुम्ही नट काढली नाही, स्क्रू आहे तर तुमचं मागचं जे पिल्यांचं सीट आहे ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. म्हणजे एखादं साहित्य वगैरे न्यायचं असेल तर आपण इझी घेऊन जाऊ शकतो. पूर्ण बाकीच्या गाडींना अजिबात तसं नाही. पूर्ण मेटलमध्ये गाडी आहे. बघा मित्रांनो, हा जो बघा हा जो पूर्ण अख्खा वाघ आहे, ह्यामध्ये बघा काही बसल. तसं म्हणायला गेलं तर 50 किलो म्हणतात ना, ही असं बसल. पण त्या गाडीच्या वेटेबलनुसार ह्या गाडी साधारणतः वेट किती आता? गाडीचं वेट आहे 96 kg आहे. 96 किलो आहे. पण गाडी कॅरिंग कॅपॅसिटी त्याची आहे 150 kg. लोड व्हायची कॅरिंग कॅपॅसिटी. पूर्ण गाडी मेटलमध्ये, मेटल बॉडी सगळी गाडीला. आणि गाडीमध्ये चेन ड्राईव्ह आहे. आता EV मध्ये कुठलीच गाडी चेन ड्राईव्ह देत नाही. बरोबर आहे. मिड ड्राईव्ह मोटर आहे त्याच्यामध्ये. स्पोकमध्ये व्हील येतात, जे आहे तुमचे व्हील पूर्ण स्पोकमध्ये आहेत, जेणेकरून तुम्ही रानावर वापरू शकता गाडी. शेतकऱ्यांची पसंतीची गाडी म्हणायची. म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे परवडेल असं ही आहे, बाईक आहे. ओके. गाडीची एकदा चालू करून दाखवता, गाडीची लाईट वगैरे कशी लागते? डिस्प्ले ऑन केला तुम्ही, हॅलोजन तुम्ही कसाही ॲडजस्ट करू शकता तुमच्या ॲडजस्टप्रमाणे. ओके. अच्छा, 2 त्यामध्ये हे दिलेले त्यांनी, पोर्ट दिलेले तुम्ही. आणि हे पण आहे ना, तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कायनेटिक ग्रीनचं थोडं माहिती सांगा ना कंपनीची, की बाबा कधी सुरुवात झाली? कायनेटिक ग्रीन कायनेटिकचाच भाग आहे, फक्त त्यांनी EVमध्ये त्याला कन्व्हर्शन केलेलं आहे. EV इलेक्ट्रिकपासून त्यांनी 2015 पासून इलेक्ट्रिकमध्ये 3 व्हीलर आणि 2 व्हीलर ते सेल करतात EVमध्ये कायनेटिक. ओके. आता आपल्याकडून लुना येऊन 1 वर्ष झाले. त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे गाडीचा. पूर्ण मेटल बॉडी असल्यामुळे तुम्ही तिथं मध्ये एवढा स्पेस दिला की जेणेकरून कॅरेट पण तुम्ही वापरू शकता, यात ठेवू शकता. बरोबर आहे. शेतकऱ्यांचं ते कॅरेट असतं ते कसं पाठीमागे बांधून न्यायचं, त्यापेक्षा मल्टी युटिलिटी व्हेकल म्हणतात त्याला. हां. जेणेकरून तुम्ही ना कोणीही यूज करू शकतो. लेडीज, जेंट्स, शेतकरी, ओल्ड पीपल, कोणीही यूज करू शकतो गाडीला. ठीक आहे. आता ही तुम्ही गाडीबद्दल माहिती सांगितली, सेफ्टीबद्दल जरा सांगा बरं. गाडीची सेफ्टीमध्ये काय आहे तुम्हाला, गाडी तुम्ही ज्यावेळेस ऑन करता EVमध्ये काय आहे, जेणेकरून पर्पजला गाडी स्टार्ट केली तुम्ही, गाडी साईड स्टँडवरती असेल, साईड स्टँडवरती असेल तर गाडी तुमची पुढे जात नाही कसलीच. कसं काय बरं असं? सेन्सर आहेत, सेन्सर दिलं का? तुम्ही ज्यावेळेस बघा रेस केली गाडी पुढे. बघा मित्रांनो, जसं की आपण आता म्हणतो की एखाद्या लेडीज गाडी चालवते बाबा, ठीक आहे, मग त्यानंतर स्टँड जर त्याचं कधी कधी काय होतं, गाडीचं स्टँड लागतं, त्यांना माहीत नसतं, पुढं कदाचित इन्सिडेंट होऊ शकतो. पण जसं की आता सरांनी सांगितलं
की कायनेटिक ग्रीन ही EV लुनामध्ये जी आहे ना मित्रांनो, ही फर्स्ट सेफ्टी अशी आहे की स्टँड लागल्यानंतर न गाडी पुढे जात नाही. आता आपण आता चेकआउट करू. स्टँड काढलं तुम्ही, ओके, स्टँड काढल्यानंतरच गाडी स्टार्ट होणार. चेन ड्राईव्ह आहे तुम्हाला, बघू शकता मित्रांनो, गाडी स्टार्ट होते. आणि स्टँड आता लावा आणि गाडी स्टार्ट करा. स्टँड तुम्ही गाडी पुढे जाणार नाही. बघा मित्रांनो, गाडी ही स्टार्ट होत नाही, म्हणजे कितीही म्हणजे सेफ्टी आहे. आणि लेडीजसाठी तर खरंच ही गाडी खूप छान आहे. मी तर म्हणतो प्रत्येक लेडीजने हीच गाडी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. तुम्हाला एक मोड दाखवतो. डिस्प्लेमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी शो करतात. डिस्प्ले जरा सांगा. हा तुम्हाला DTE शो करतो. हे बारमध्ये पर्सेंटेज वाईज आहे की फुल चार्ज झाल्यावर गाडी किती होते. DTE मध्ये काय असतं की तुम्ही गाडी अजून किती किलोमीटर रन होणार आहे, फर्स्ट मोडला किती रन होणार आहे, बरोबर. तुम्हाला इंडिकेटर स्विच करतात. ट्रिप मीटर आहे हा, त्याच्यामध्येच ओडोमीटर आहे. साधारणतः ह्याचं स्पीड किती जातं गाडीचं? तुम्हाला टॉप स्पीड आहे ते 50चं टॉप स्पीड भेटते एका चार्जर. अच्छा, 50 पर्यंत तुम्ही नेऊ शकता गाडी. टॉप स्पीडला 50ला जाते गाडी. 50ला जाते. एकदा चार्ज केल्यावरती गाडीचं रेंज आहे, तुम्ही एकदा जर चार्ज केली गाडी तुम्हाला 110 किलोमीटर रेंज भेटते. 110 किलोमीटर जाणारच. 100 किलोमीटर डोळे दाखवून जाणार. 100 किलोमीटर डोळे दाखवून. ते तुमच्या युजेस वरती पण आहे. ओके, तुम्ही जसं गाडी चालवताय तुम्ही फास्ट 110चा क्लेम करते. ओके, पण 90-100 पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज आरामशीर भेटणार. म्हणजे कस्टमर येऊ तुम्हाला 90-95 पर्यंत असेल सध्या किलोमीटर. तुम्ही जर फर्स्ट मोडला यूज केलं तर ते ऍक्च्युअली 110 शो करतं, पण तुम्ही सिंगल पर्सन यूज केलं ना तर गाडी तेवढी रेंज पण देते तुम्हाला. अच्छा, ओके ओके ओके. अजून काय सांगतात सर माहिती गाडीबद्दल? त्याच्यामध्ये तुम्ही सेफ्टीचं सांगितलं, गाडी कशी बॅटरी चार्ज करते तेही सांगितलं तुम्ही. त्यानंतर गाडीचा जो पेस दिला कंपनी तेही सांगितलं. त्याला जे तो सस्पेन्शन टेलिस्कोपिक सस्पेन्शन. तर हे काय सस्पेन्शन आहे? म्हणजे फर्स्ट टाइमच मध्ये काय आहे की तुम्हाला चांगला बॅलन्स भेटतो. बरोबर आहे. जास्त करून जास्त लोड व्हायला खड्डे वगैरे असते त्या ठिकाणी जाणवत नाही. खड्डे बरोबर आहे. चकअप सर जे आहेत ना ते चांगले मजबूत दिलेले आहेत. ओके, लोड कॅरिंग कॅपॅसिटीला तुम्हाला जास्त त्रास होत नाही. आणि सस्पेन्शन आहे खड्डा वगैरे ते चांगलं स्मूथ जातं तुम्हाला. तर त्या गाडीमध्ये चेन ड्राईव्ह येते. ओके, चेन आहे गाडीला. इलेक्ट्रिक मध्ये आतापर्यंत कुठल्या गाडीला चेन आहे? अगदी बरोबर आहे. बेल्ट दिला त्यांनी. बेल्ट दिला बाकीच्या गाड्यांना. तुम्हाला त्याच्यामध्ये चेन ड्राईव्ह भेटतो. चेन ड्राईव्हचा फायदा काय आहे की तुम्हाला लोड घ्यायची कॅपॅसिटी पण जास्त भेटते आणि मेंटेनन्स बी जास्त निघत नाहीये. जेणेकरून बेल्ट मध्ये तुम्हाला मेंटेनन्स निघतो. हा ब्लॅक कलर झाला आणि हा ड्युअल टोन. ह्याची प्राइस काय जाते? सेम का? 2000 रुपयांनी जास्त प्राइस. ह्याची जास्त आहे का? बरोबर. हे तर ड्युअल टोन त्यांनी दिलाय ना. बाकी सेम तर सेफ्टी वगैरे सेमच आहे सगळं. सगळे फीचर्स वगैरे सेम आहे. फक्त कलरमुळे प्राइस मध्ये इन्क्रीमेंट आहे. तर बघा मित्रांनो, जसं की आता जगताप सर इथं मॅनेजर म्हणून पोस्टला आहेत ते. सर थँक्यू, तुम्ही खूप सुंदर माहिती दिली. जे आता आमच्या यूट्यूबमध्ये जे फॅमिली तुम्हाला बघत आहे किंवा जे आता समजा EV जर घ्यायचं म्हणलं तर कमी बजेट म्हणलं तर आपली नक्कीच कायनेटिक ग्रीन EV लुना ही त्यांच्या घरी म्हणजे मला तर वाटेल की ज्या लेडीज आहेत ना, ज्या वुमन्स गाडी चालवणार आहेत ना, हे सेफ्टी ना ही खूप महत्त्वाची. कारण आपण ज्या टाईमला रोडला जातो कधी कधी लेडीज कोणती स्टँड लागलेलं असतं आणि कुणी सांगत नाही आणि पुढे जाऊन ते इन्सिडेंट अपघातामध्ये होतो. तर ही जर गाडी घेतली तर ह्याच्यामध्ये खूप छान सेफ्टी ह्यांनी दिलेली आहे. जसं की जर साईड स्टँड आहे ना, जर साईड स्टँड लागलं तर गाडी स्टार्ट होत नाही आणि साईड स्टँड काढल्यानंतर गाडी स्टार्ट होते. तर अजून सर तुम्हाला काय सांगायचं आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक हँड ब्रेक जसं आपण 4 व्हीलरमध्ये यूज करतो त्या पद्धतीने ह्याला ब्रेक यूज केलेला आहे. ओके, ब्रेक लावून जर फिक्स केला. अच्छा, हां, सिस्टीम आहे का तशी? ओके, हे काय सिस्टीम काय काम करतं? जेणेकरून ते ब्रेक जर लावला तुम्ही तुमचं चाक आहे ते मूव्ह होत नाही. ओके, म्हणजे स्टॉप हँड ब्रेक. राईट, गाडीचा हँड ब्रेक सेम हँड ब्रेक येतोय ना, सेम 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 हँड ब्रेक. मला रिमूव्ह करायचं असेल तुम्ही फक्त ब्रेक प्रेस करायचा. ओके, रिमूव्ह जातं. गाडीचं साईडचं स्टँड आणि गाडीचा हँड ब्रेक हे दोन खूप महत्त्वाच्या सेफ्टी आज कंपनीने तुम्हाला दिलेल्या आहेत कस्टमरला. ठीक आहे, ओके सर, थँक्यू.